त्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात सध्या प्रचाराचे वाऱ्यांचा वेग प्रसारित ग्रामीण भागामध्ये होत आहे. अशामध्येच जनतेच्या मनात नेमकं दडलंय काय हे आपण पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत निलंगा तालुक्यातील हाडोळी या गावामध्ये. या ठिकाणी आपण काही जनसामान्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकं जनतेच्या मनात दडलंय काय. तुमचं नाव काय मग? शिवकंठ रामराव माने. शिवकंठ रामराव माने. माने. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्यांचा प्रत्येक आपापल्या पक्षांनी उमेदवारी उभं केलेल्या आहेत. तरी त्या संदर्भात आज या परिसरामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे? काय सांगायला, पाण्याची व्यवस्था नाही गावात, नळ नाही ते घरोघर, बिला नळाचे गाव आहेत, रोडा नीट नाही, त्या चलायला येणार, हिंडा येणार, फिरायला येणार. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत यापूर्वी या अगोदरच्या उमेदवारांनी किंवा सदस्यांनी या गावामध्ये काही विकासाची कामं झाल्यात असं तुम्हाला वाटतंय? काहीच काम केले नाही, कुठलंच कसलंच काम नाही आमच्या गावातलं, काहीच केले. तुम्ही आता बघूच लालाव रस्ते कसे आहेत, काय हिंडला फिरला, काहीच काम झालेलं नाही. तुमचं नाव काय मामा? माझं नाव शेषराव मारुती. शेषराव मारुती कुंभार. सध्या या परिसरामध्ये 3 उमेदवारांचं म्हणजे या ठिकाणी उभे टाकलेले आहेत. तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की या 3 उमेदवारापैकी तुम्ही कोणाला पसंती करता? पसंत करायचं काय, तिने तेवढेच आहे, पण काहीतरी कामं करावं, विलक्षण आम्ही करावं, आपल्याला ज्यानं काम करेल त्याला देवं बी, अशी इच्छा आहे आमची. पण रोडाचे कामं, नळ, कुणाला घरं आहेत कुणाला नाही, हे सगळं बघायला पाहिजे ना. हां, नमस्कार. हॅलो, तुमचं नाव काय मामा? तात्याराव मारुती माने. तुमचं नाव काय? तात्याराव मारुती माने. तुम्हाला काय सांगायचे आता ग्रामीण भागामध्ये रोडचा प्रश्न अत्यंत बिकट झालेला आहे असं सर्व येथील नागरिकांचं म्हणणं आहे. तर त्यानुसार तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय विशेष काम येतात पण का अर्धवट होऊन जातात, दुसरं काय बी नाही. एक मिनिट. तुमची जी प्रतिक्रिया आहे वास्तविक आहे. आताच आम्ही या भागातून फिरत आल्यानंतर प्रत्यक्षात रोडची अवस्था पाहिलेली आहे. या रोडची 82ची अवस्था ती आहे. जिल्हा परिषदचा रोड आहे, ही शिरशीला झाला येऊ का बघा ह्या रोडची अवस्था काय. मग कसं फिरायचं, गावात कुठं नाली नाही, कुठं रस्ता नाही, कसं करायचं? याच्यासाठी पंचायत समिती निवडून देऊन उपयोग का होणार आमचा? याच्यासाठी जनतेच्या मनात दडलंय काय नेमकं? या जनतेची ज्या काही समस्या आहेत, जनतेच्या जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आम्ही शासनासमोर मांडण्याचा समोर प्रयत्न करत आहेत. झालं 1 तास लागलेला ह्या 10 किलोमीटरला गाडी जायला. इकडे जायचं 10 किलोमीटर 15 किलोमीटर, इकडे तास 1.5 तास खावलाले. कसं चालायचं? ऊस कुणाचे जायनात, कुठली गाडी येईना कारखान्याला. तर सध्याची जी परिस्थिती आहे हे जनसामान्यामध्ये एक आक्रोश आहे की विकास विकास म्हटला जातो, परंतु वास्तविक पाहता विकास हा कागदावरच राहिलेला आहे. परंतु प्रत्यक्षात रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, या समस्या काही मिटलेल्या नाहीत अशा या येथील नागरिकांच्या म्हणणे आहेत. पुढचा एक प्रश्न असं विचारतो की सध्या या परिसरामध्ये 3 उमेदवार काँग्रेस, भाजप आणि अपेक्ष हे उभे टाकलेले आहेत. त्याच्यामुळं या परिसरातील लोकांचा नेमकं कुणाकडे कल आहे असं तुम्हाला वाटतं? लोकांचा कल काहीच कळू शकत नाही. ज्याच्या मनातलं जे आहे ते करतात. तुम्हाला कोण सांगत नाही, त्यांना सांगून कोण करत नाहीत. बरोबर. तरी पण विकासवादी म्हणजे एक नेतृत्व असं तुम्हाला वाटतंय का? विकास करणार आहे का घरीच बसणार आहे ते बी माहित नाही. नाही, आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जे चेहरे आहेत त्या चेहऱ्याला बघून मतदान करणार का पक्षाला बघणार का त्यांच्या विकास कामाला बघणार? कामाला बघणार आम्ही, विकासाला. मग विकासवादी कामाचा माणूस असा तुमच्या नजरेत आहे का असं वाटतो का? अजून तर नाही. आता सध्या या 3 उभारलेल्या अजून त्यांची भेटच झाली आमची, त्यांची कुणाचीच भेट झाली पुण्याच्या उमेदवाराची. तर असे निलंगा तालुक्यातील हाडोळी या गावातील ग्रामस्थांच्या बऱ्याच काही समस्या आहेत. त्याच्यामुळं या समस्या भविष्यात या इच्छुक उमेदवारांनी तुमची काय समस्या आहे? आहे ते वाडी ते आंबोला जाणारा रस्ता
विनाकारण पडून आहे ती रस्ताच दुरुस्त व्हायला तयार नाही. तुमचं नाव मग? माझं नाव पोळ. तुम्हाला काय वाटते आता ते सध्या रस्त्यामुळेच आमची अडचण आहे, दुसरं काय नाही आम्हाला. सगळी रस्ता आहे गावात. या ठिकाणी सरपंच साहेबांना आपण विचारूया काय पाहतात ते आता सध्याचं जे राजकीय स्थिती आहे त्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय? बरी आहे परिस्थिती, परंतु का रस्त्याच मेन हे आहे हो. आमदार इथे एक बार बी आणली. आज हे- 10 वर्षानंतर दुसरी टर्म पर्यंत आमदार आहेत तरी सुद्धा या गावाला भेट दिली नाही. ना दिन्नीत कवा नाही. हा पैसे घेतले ते लोकांना पैसे दिलं तिकडच त्यानं मुंबईला आम्ही गाव गाड्या बंद झाल्या साहेब. एकंदरीत पंढरपूर गाडी बंद झाली. पंढरपूर गाडी अगोदर चालू होती का? सतत 10 वर्षापूर्वी रस्ताच नीट नाही हो. मेन रस्ता मेन रस्ता हे आता आमदाराचं काम आहे. कर ना काही. एकंदरीत ग्रामीण भागामध्ये सामान्य नागरिकांच्या ज्या काही समस्या असतात नागरिकांना काय लागतं एक रस्ता वीज आणि पाणी पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या परिसरामध्ये सतावतो आहे प्रत्येक नागरिकांच्या मनातून. मतदार गेल्यानंतर कोण कुणाची नाही. आता तुमचा समाज म्हणजे नेमका किती आहे इथं? इथं इथं बी आता कोण मुंबईला आहे कोण पुण्याला येतात. इथं बी काय तर 5-25 माणूस आहे. मग सध्या तुमच्या समाजामध्ये ते जे काही व्यवस्था नाही आहेत असं तुमचं म्हणणं आहे? व्यवस्था नाही. खबरस्तानची घरं मानल्यात उकंडी आहेत दाखवतो. म्हणजे प्रशासनाने तुमच्याकडं लक्ष या केलं. समाजासाठी कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध करून द्यावं अशी येथील ज्येष्ठ नागरिकांची म्हणणे आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. आणखीन काही? आणखीन काय हो का आता विलाज नाही तिथं. घरं मानले उकंडी आहेत. कसं करावं लागलं गरीब माणसाने. नमस्कार, मी द्रोणाचार्य कोळी ग्रामीण वार्तापत्र न्यूजसाठी. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या निवडणुका म्हणजेच ग्रामीण भागातल्या राजकारणाचा कणा असतो. या अनुषंगानंच जनतेच्या मनात नेमकं दडलं काय या संदर्भात आम्ही आज काही जनतेंना प्रश्नावली करणार आहोत. आज मी आहे निलंगा तालुक्यातील अंबुलगा या गावी. आपण या नागरिकांना विचारूया की त्यांच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत. आपलं नाव सांगा. भास्कर जीवन भोसले. भोसले साहेब, मागील 5 वर्षात तुमच्या गावात किंवा वार्डात कोणती मोठी विकास कामे झाली आहेत असं तुम्हाला वाटतं? झाल्यात ना समजे कामं मागले झालेले आहेत कामं. आता पुढचं काम म्हणजे आम्हाला रोडा बनवून द्यावं ही आमची अपेक्षा आहे. रोडा नाही तर रोडामुळे एसट्या बंद आहेत, वाहनं बंद आहेत. परत यायला माणसाला त्रास होतोय. आमचं दुसरं काय म्हणणं नाही, रस्ते बनवून देणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच एकंदरीत रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा बाबत तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहात, पण लाईट बिल जास्त येते ना. प्रत्येक गावांना लाईट बिल जास्त येते. युनिट किती जळाले हे काही सांगत नाही. बिल देते. 2 बल्ब जरी चालले तरी बी तिथं 1000 आणि 1200 रुपये बिल येऊ लागलं वीज लाईटीचं. त्याला कोण विचारत नाही ना आम्ही पुसत बी नाही. तुमच्या परिसरात असा कोणता प्रश्न आहे की अनेक वर्षापासून प्रलंबित आहे? गावाची सुधारणा व्हावं आमचं म्हणणं काय आहे. गाव चांगलं झुकावं, चांगलं चालवावं. परत रस्ते व्हावं. परत लेकरावाची लहान शाळेची बंडाळ होते रस्त्या नसल्यामुळं. ही आमची अपेक्षा आहे, दुसरं काय. म्हणजेच एकंदरीत अनेक वर्षापासून या परिसरातील रस्त्याचा प्रश्न जो आहे तो सातत्याने सतावतो आहे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकापर्यंत पोहोचतो का की त्यात अन्य मदतींचा हात असतो? आमचं मध्ये ते जात का आम्ही तुमच्या पाठीमागेच आहोत. जसं तुम्ही म्हणसाल तसं तुमच्या प्रमाणात चाललो आहे आम्ही. येऊ लागलो तुमच्या मागे आम्ही. पण आम्ही चांगलं होणे आणि चांगलं ही करावे. आमचं रस्त्याचं म्हणा, कोणचं बी म्हणा, गावचा विकास म्हणा, समजा कोणचं बी चांगलं होण्याची मतलब आहे आम्हाला. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही मत देताना नेमका काय विचार करणार आहात? उदाहरणार्थ पक्ष, चेहरा की त्यांनी केलेलं काम? आमचं पुढचं काम व्हावं, आमचं काम पुढचं चालवावं. आम्हाला सत्ता आम्हाला बी तुमच्यासारखी आम्हाला बी काय तर तुमच्या मागमागी यावं असं वाटतंय आम्हाला बी. म्हणून आम्ही मताला येत आहोत, मत देत आहोत आम्ही.
शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या भागात कसा लोकप्रतिनिधी हवा आहे? सुशिक्षित, जनतेशी कनेक्ट असणारा की विकास कामाची नाळ जोडलेला? चांगलं मोप समजा चांगला आहे आमच्याकडे. नाही असं नाही, आमचा मोप निलंगा तालुका समजा चांगला आहे. पण आम्हाला दुसरं काय नाही, आम्हाला या रोडमुळेच आम्हाला ताप आहे, दुसरा काहीच नाही त्रास. नाही, लोकप्रतिनिधी कसा हवा आहे? लोकप्रतिनिधी म्हणजे हा समजायला घेऊन चालणारा असं पाहिजे आम्हाला. आणखी एक प्रश्न आहे, गावातील राजकीय वातावरण सध्या कोणाच्या बाजूने झुकलेले दिसते? कुंकडबे नाही, समजाच्या मनावरला कारभार आहे, समजा स्वतःचा कारभार आहे. तिच्या नाही ना ह्याच्या नाही, कोण कोणाच्या नाही, त्याचे मालक जास्त नाहीत, कोण कोणाच्या मार्गावरले नाहीत. धन्यवाद. ग्रामीण वार्तापत्र न्यूज या चॅनलशी तुम्ही चर्चा केल्याबद्दल तुमचे आभार आहोत. धन्यवाद. ग्रामीण वार्तापत्र या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा.